आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। चोपड्यात पावसामुळे नुकसान झालेल्या उभ्या कापसाच्या पिकावर शेतकऱ्यांनी फिरवला रोटा। 70 ते 80 क्विंटल येणाऱ्या कापसाच्या शेतातून फक्त 10 ते 12 क्विंटल कापसाचं उत्पन्न। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका कापूस उत्पादक म्हणून ओळखला जातो। तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली जाते। यावर्षी शेतकऱ्यांनी केलेला कापूस लागवडीपासून सततच्या पावसाने शेतातील पीक खराब झाले असून कापसाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे। कापूस लागवडीपासून आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च लागलेला आहे। दरवर्षी या शेतातून 70 ते 80 क्विंटल कापसाचे उत्पन्न घेत असतो। त्या शेतात सततच्या वादळी पावसामुळे शेतातील उभे पीक खराब झाल्याने कापूस वेचण्यासाठी लागणारा मजूर खर्च तो देखील जास्त होत आहे। रब्बीच्या पेरणी करून रब्बीच्या हंगामातून उत्पन्नाची अपेक्षा तर शेतकरी व्यक्त करत आहेत। शेतातील उभ्या कापूस पिकामध्ये बैल सोडून उभ्या कापसाच्या पिकावर रोटा मारत आहेत शेतकरी। अतिवृष्टी आणि नुकसानग्रस्तांसाठी शासनाने तातडीने केलेली मदत जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याला वगळण्यात आले असल्याने त्याचा लाभ देखील आम्हाला मिळणार नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे। दादा, आपल्या शेतामध्ये जे कापूस उभा आहे आणि त्या उभ्या कापसामध्ये बैल सोडून दिले आहे आणि तुम्ही रोटाही मारताय, काय कारण आहे? कारण अति पावसामुळे पाऊस जास्त झाला, जास्त पावसामुळे नुकसान झालं। कमीत म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला 10 क्विंटलचा वरती कापूस आहे 8 एकरामध्ये। खर्च भरपूर लागला त्याचा। 2 डोस टाकले गेले, 4-5 फवारणी झाली, मेहनत मजुरी तर गेलीच। आता शेवटी ही परिस्थिती आली की इकडे गुरंढोरं सोडून रोटो मारावं लागतंय, कारण पुढचं पीक घ्यायचंय। जर अति पाऊस झाला नसता आणि परिस्थिती चांगली झाली असती तर किती आला असता आपण कापूस? 70 ते 80 क्विंटल कापूस आला असता। 70 ते 80 क्विंटल घेतलेला पण आहे आपण, घेतले आहे। आणि आता किती आला आहे? आता 10 ते 12 क्विंटल बस। त्यालाही भाव नाही? त्यालाही भाव नाही। बरोबर। 5-5.5 हजारापर्यंत मागतायत। आता आपल्या तालुक्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, परंतु आपला नुकसानच्या यादीतून आपल्या वगळण्यात आलेलं आहे किंवा नुकसान, तर काय तुमची प्रतिक्रिया? आता प्रतिक्रियाचे नुकसान तर झालेलंच आहे। जिथं नुकसान झालेलं आहे तिथं द्यायला काही हरकत नाही, नाव वगळण्याचे कारणच नाही। कुठं जास्त झाले असेल, कुठं कमी झाली असेल, पण आज माझा शेतात जे आहे ते तर समोरच आहे, म्हणजे नुकसानच आहे। तुमच्यासारखे बरेच शेतकरी आहे की त्यांचं नुकसान झालेलं आहे? हो, बरेचसे। तरी सुद्धा आपल्या तालुक्यात आपलं गाव तालुका वगळला गेला दुष्काळ निधीतून। काय नाव दादा आपलं? रामलाल पाटील।